हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय आनंदाची आणि चांगली बातमी पाहणार आहोत. आणि पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न आता साकार होण्याची शक्यता आहे. कारण पोलीस भरतीची नवीन जाहिरात येणार आहे. तसं ऑफिशियल परिपत्रसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. तर अतिशय छान अशी ही बातमी आहे आणि जोरात तयारी लागा. यावेळेला पोलीस झालोच पाहिजे अशी मनाशी ठुणदाट बांधा आणि छानपैकी रोज सकाळ संध्याकाळ ग्राउंड करा, दुपारी अभ्यास करा आणि पोलीस होऊनच गावाकडे जा. छानपैकी अशी वाजत गाजत मिरवणूक निघाली पाहिजे. आईवडील आनंदी झाले पाहिजे आणि नोकरी मिळून तुमच्या आयुष्याचं सोनं करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला ही लाभलेली आहे. आणि खरोखर तुम्ही आयुष्यात काही ठरवून दाखवायचं असेल तर ही तुम्हाला शेवटची संधी आहे असं गृहीत धरूनच तुम्ही तयारीला लागा, अभ्यास करा आणि पोलीस व्हा. आता आपण या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ती माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या 3 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि मागच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमध्ये जसं शिकवलेलं आहे ना तसेच प्रश्न ॲक्च्युअल परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलेले आहेत. तर अतिशय उपयुक्त असा कोर्स आहे आणि फीसुद्धा अतिशय कमी आहे. तर या ठिकाणी पहा, काल म्हणजे 28 सप्टेंबर 2024ला हे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. तर महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय, त्याच्या खाली पहा, पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत. म्हणजे कोणत्या ऑफिसमध्ये किती रिक्त पद आहेत त्याची माहिती द्यायची आहे. तर उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील विविध नमुन्यात कार्यालयास पाठवावी. कधीपर्यंत पाठवायची आहे तर ती 1 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पाठवावी. आणि 1 ऑक्टोबर 2024 दुपारी 12 वाजेपर्यंत जर माहिती पाठवली नाही तर तुमच्या इथं जागा नाही आहेत, ती निरंतर असं समजण्यात येईल. म्हणजे तिथं मग भरती लिहिणार नाही. त्याच्या खाली हे बाकी परत कुणाला दिलेले आहेत वगैरे त्याची माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे रिक्त जागांची माहिती तर दरवर्षीच मागवतात, पण तसं नाही आहे. आपले महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे 1 महिन्यापूर्वी की नवीन जाहिरातसुद्धा प्रसिद्ध करायची आहे. आणि 11,000च्या आसपास, सुरुवातीला 9,000 म्हणले होते, नंतर 11,000, तर त्या आसपास जागा असणार आहेत. त्यामुळं जाहिरात ही येणारच आहे. आणि विधानसभेची जी आचारसंहिता लागणार आहे त्या आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदरच पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळं तयारी लागा, छानपैकी ग्राउंडची तयारी करा, लेखी परीक्षेची तयारी करा आणि यावेळेस पोलीस होण्याचा बार उडूनच द्या. यावेळेस पोलीस झालाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. अशा पद्धतीनं छानपैकी तयारी करा. तर सर्वांना पोलीस होण्यासाठी बेस्ट ऑफ लक. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.